भिवंडी तालुक्यातील काल्हेरगावचे सुपुत्र तथा भिवंडी पंचायत समिती सदस्य, भिवंडी कोळी आगरी महोत्सव संस्थापक अध्यक्ष विनोददादा मुकादम यांचा वाढदिवस नुकताच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, गावचे आजी माजी सरपंच सदस्य तसेच नातेवाईक, मित्रमंडळी व शुभेच्छुक वर्ग यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या वतीने विनोददादा मुकादम यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यासोबतच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे विनोददादा मुकादम व मुकादम परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले. विशेष म्हणजे विनोददादा मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त मुकादम परिवाराच्या वतीने महागणपती मंदिर टिटवाळा येथे अन्नदान देखील यावेळी करण्यात आले. विशेष म्हणजे विनोददादा मुकादम यांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी त्यांचे जवळीक मित्र मिश्रा यांनी आपल्या नवीन 4 व्हीलरचे शुभारंभ देखील विनोददादा मुकादम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून केले. तर चला पाहूया विनोददादा मुकादम यांचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करण्यात आला. समितीचे सदस्य विनोद गोपाल मुकादम त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी भिवंडी दक्षिण मंडळचे अध्यक्ष श्रीधर पाटील, काल्हेर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच देवेंद्र पाटील, युक्ती अध्यक्ष स्नेहा पाटील, माजी सरपंच रेखा मुकादम आणि असंख्य या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी विनोद मुकादम यांना आज शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेलेले आहेत. विनोद मुकादम यांनी अतिशय शून्यातून सुरुवात करून आज एक समाजामध्ये एक चांगला नावलौकिक निर्माण केलेला आहे. कुठल्याही घरचा बॅकग्राऊंड नव्हता, कुठल्याही कोणाचा पाठबळ नव्हता. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःचा एक वजूद, एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्याचा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी तो केवळ केक कापून न साजरा करता त्याच्या हातून असंख्य गोरगरीब लोकांना त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने तो मदत करतो किंवा त्यांच्यासोबत साजरा करतो. असा हा सर्वांचा लोकप्रिय आणि सर्वांना हवा असा वाटणारा आणि सर्वजण आजच्या तारखेची वाट बघत असणारे हे सर्व त्याचे चाहते, या सर्वांच्या वतीने आणि मी स्वतः ॲडव्होकेट समीर पाटील, माजी सरपंच, नोटरी अधिकारी, भारत सरकार यांच्या वतीने मी त्यांना उदंड आयुष्य आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये एक चांगला राजकीय पद त्यांच्या पदरात पडू द्या अशी एक भरीव शुभेच्छा मी आजच्या दिवशी त्यांना देतो. विनोद गोपाल मुकादम साहेब यांचा वाढदिवस आहे. खरोखर आमच्या काल्हेर गावासाठी म्हणजे आनंदाचा दिवस असतो. कारण त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप सारे उपक्रम त्याने राबवले असतात. लोकांना ते नेहमी उपयोगात पडलेले असतात आणि जनतेची सेवा करण्यात त्यांना खूप आनंद असतो. असाच वाढदिवस त्यांचा दरवर्षी येऊन लोकांची सेवा त्यांच्या हातून होईल अशी मी आई एकविराचरणी प्रार्थना करतो. तसेच त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी आईचरणी प्रार्थना करून त्यांचं स्वतःची देखील प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून विजयनगरांनी शब्द शुभेच्छा देतो. दादा आमच्यासाठी एक परिवार आहे बरं का. आणि दादा सुरुवातीपासून फोन पुत्रला अगदी परिवारासारखे म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेत आले आहे. सर्वात अगोदर जर कोणाचा सहभाग असेल तर दादांचा होता. दादांच्या माध्यमातून त्या काल्हेरमधला सर्वात पहिला सिनियर सिटीजन कट्टा दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा पवनपुत्रामध्ये भिवंडीतलं काल्हेरमधलं सर्वात पहिलं काम होतं त्याचं. दुसऱ्यानंतर
काल्हेरमधली सर्वात चांगल्या दर्जाची स्ट्रीट लाईट, अगदी चांगल्या प्रकारे लख उजाडाची ती स्ट्रीट लाईट आली. त्याच्या पाठोपाठ कॉन्क्रीटचे रोड गेटपासून तर आपल्या पूर्ण पवनपुत्रापर्यंत दादांनी एवढे डेव्हलप केले. दादांचं जातीनं लक्ष असतं. कुठे पाण्याचा जरी निचरा होत नसला, कुठे पाण्याचा जरी चॉकअप झाला तरी दादा त्या ठिकाणी धावून येतात. छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा धावून येतात. आम्हाला आमची कंप्लेंट करण्याची सुद्धा आवश्यकता वाटत नाही. दादा स्वतः जिवायला ती गोष्टी करतात. आणि हा आमचा परिवार, आम्हाला हा आमचा दादांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक सोहळा असतो. छान वाटतं आम्हाला दादा. विनोद मुकादम यांचा आज वाढदिवस आहे. त्याबद्दल मी माझ्या परिवारातर्फे आणि माझा मित्रपरिवार 40+ गावदेवी कोरोना आणि गावातील सर्व नागरिकांतर्फे त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होईल त्याबद्दल मी त्यांना वाढदिवसाच्या आधी शुभेच्छा देतो. विनोद मुकादमबद्दल थोडंसं बोलायचं म्हणजे मनमिळावं व्यक्तिमत्व आणि म्हणजे सर्वांना जोडीला घेऊन राजकारणाच्या जागेवर पण एक मित्र कसा असावा तो विनोद मुकादम यांच्या रूपात भेटतो. आणि त्यामुळे त्यांनी हमेशा असंच राहावं आणि त्यांनी उत्तमोत्तम धंद्यात पण प्रगती करून राजकारणातून करावी ही माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. काल्हेर गावचे भूमिपुत्र, आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान श्री विनोददादा मुकादम, भिवंडी पंचायत समिती सदस्य, कोळी आगरी महोत्सवचे अध्यक्ष आणि तसेच माझ्या सुखादुखात, आमच्या मित्रमंडळींच्या सुखादुखात तात्पर्याने सदैव आमच्या पाठीशी उभे राहणारे, आमच्या सोबत उभे राहणारे विनोददादा मुकादम यांचा आज 7 जुलै रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी एक उत्साहाचा कार्यक्रम. आज आम्ही सकाळपासून दादांचा वाढदिवस सोबत करत असताना दादांबरोबर आज आम्ही टिटवाळा महागणपती या ठिकाणी दादांच्या हस्ते त्या ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस मी त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेस प्रत्येक आयोजन नियोजन त्यांच्या हातून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी घडले. आणि आता या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय त्यांचा नयनसागर या ठिकाणी प्रत्येक त्यांचे ठिकठिकाणी त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतात. तसंच मी माझ्या भीमकांतर बहुजन संस्था संघटनेच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा देतो. जय भीम, जय शिवराय, प्रबुद्ध भारत. समाजासाठी
आपलं गाव माझ्या बाजूलाच गाव आहे. मी एवढी गावचा उपसरपंच आहे. तर खरोखरच मला तसंच आमची वहिनी ही सुद्धा प्रथम नागरिक होती. खरोखर या वार्डामध्ये त्यांनी काम केलेल्या गावामध्ये त्यांचं नाव आणि ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव गाजतोय. बिलकुल आता येणाऱ्या दहीहंडी पण असेल आमची साहेबांच्या वाढदिवस म्हणजे गेल्या वर्षी आमच्या बाबांचं निधन झालं. यावर्षी खरोखर जोरात असेल. हे त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा. धन्यवाद. सुखाचा दिवा लागो तुमच्या द्वारी साहेब, सुखाचा दिवा लागो तुमच्या द्वारी, लक्ष्मी नांदो तुमच्या घरी, पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम मी माझ्या वाढदिवसानिमित्त जे मला इथं शुभ आशीर्वाद देण्यासाठी आले त्यांचे मी खूप खूप मनापासून ऋणी आहे. आणि आज आम्ही दरवर्षीप्रमाणे काही ना काही छोटे कार्यक्रम उपक्रम काही आमच्यात जे काय करता येणार, आज आम्ही टिटवाळा महागणपती येथे दर्शन घेऊन आज तिथे अन्नदान छत्र हा यावर्षी आम्ही छोट्या प्रमाणात त्या ठिकाणी केलेला आहे. तसेच दिवसभरात आम्ही काहीतरी एक छोटे छोटे भूमिपूजन ओपनिंग अशा स्वरूपाच्या आमच्या हातून ज्या आमचे चाहते आहेत त्यांनी करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे एक जिवलग मित्र विजय मिश्रा याने एक गाडी घेऊन माझ्या हातून ते एक नारळ फोडून आणि ती पूजा करून घेतली. त्याबद्दल मी त्याचे खूप खूप ऋणी आहे. अशाच प्रकारे माझे संपूर्ण VM ग्रुप, ओमसाई ग्रुप आणि माझी संपूर्ण फॅमिली ही माझ्या दिवसभर बरोबर असून आम्हाला एक छोटे कार्यक्रम करायला मिळाले. त्याबद्दल मी संपूर्ण मित्रपरिवार फॅमिली यांचे खूप खूप ऋणी आहे. अशाचप्रमाणे मला दरवर्षी सर्वांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा मिळाव्या अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.